नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहिलेल्या मालिका कोणत्या ते बघू। एकूण 18 मालिका आहे व आपण 18 ते 1 अशा क्रमाने बघू, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून मालिका विश्वातील अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। तर 18व्या क्रमांकावर आहे सावळ्याची जणू सावली। ही मालिका या वर्षाच्या शेवटी म्हणजे 23 सप्टेंबर 2024 ला सुरू झाली, तरी सुद्धा या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत जागा मिळवली आहे। 17व्या नंबरवर आहे पुन्हा कर्तव्य आहे। ही मालिका 18 मार्च 2024 ला सुरू झाली असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे। 2024 टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका 17व्या क्रमांकावर आहे। 16व्या क्रमांकावर आहे मुरांबा। ही मालिका 14 फेब्रुवारी 2022 ला सुरू झाली। सुरुवातीला या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र मागच्या काही महिन्यात या मालिकेचा टीआरपी घसरला, तरीही ही मालिका 16व्या क्रमांकावर आपले स्थान टिकवून आहे। 15व्या क्रमांकावर आहे उदयगांबे। ही पौराणिक मालिका 11 ऑक्टोबरला सुरू झाली व पहिल्या एपिसोड पासून या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलं। मालिका खूप गाजत आहे, ज्यामुळे वर्षाच्या शेवटी सुरू होऊन सुद्धा या मालिकेला टीआरपीच्या शर्यतीत 15वे स्थान मिळाले आहे। 14व्या क्रमांकावर आहे शुभविवाह। 16 जानेवारी 2023 ला सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे, ज्यामुळे ही मालिका 14व्या क्रमांकावर आहे। 13व्या क्रमांकावर आहे साधी माणसं। 18 मार्च 2024 ला या मालिकेचा पहिला भाग आला होता। या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। ही मालिका सध्या 13व्या क्रमांकावर आहे, मात्र या मालिकेची वेळ बदलल्यामुळे भविष्यात या मालिकेचा टीआरपी कमी होऊ शकतो। 12व्या क्रमांकावर आहे नवरी मिळे हिटलरला। झी मराठीची ही मालिका सुद्धा 18 मार्च 2024 पासून चालू आहे। या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना आवडत आहे, त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत 12व्या क्रमांकावर आहे। 11व्या क्रमांकावर आहे तुला शिकवीन चांगलाच धडा। 13 मार्च 2023 ला ही मालिका सुरू झाली। मागच्या काही दिवसात ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नसली, तरी पहिल्या 1.5 वर्षात या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामुळे ही 11व्या क्रमांकावर आहे। 10व्या क्रमांकावर आहे शिवा। 22 फेब्रुवारी 2024 पासून ही मालिका सुरू झाली। प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे व टीआरपीच्या शर्यतीत 10व्या क्रमांकावर आहे। 9व्या क्रमांकावर आहे लाखात एक आमचा दादा। ही मालिका 8 जुलै पासून सुरू झाली। काही महिन्याआधी ही मालिका ट्रोल सुद्धा झाली होती, मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्यामुळे ही मालिका 9व्या क्रमांकावर आहे। 8व्या क्रमांकावर आहे पारू। ही मालिका 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आणि ही आहे झी मराठीची टीआरपी टॉपर मालिका, मात्र सर्व मालिकांच्या तुलनेत टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका आहे 8व्या क्रमांकावर। 7व्या क्रमांकावर आहे अबोली। ही मालिका सुरू आहे 23 नोव्हेंबर 2021 पासून। या मालिकेला 3 वर्ष झाली आहे व आता सुद्धा ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे, ज्यामुळे ही 7व्या क्रमांकावर आहे। 6व्या क्रमांकावर आहे येड लागलं प्रेमाचं। 27 मे 2024 पासून ही मालिका सुरू झाली असून यशस्वीरित्या आता सुद्धा सुरू आहे। टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेला 6वे स्थान प्राप्त झाले आहे। 5व्या क्रमांकावर आहे थोडं तुझं आणि थोडं माझं। 17 जून 2024 पासून यशस्वीरित्या या मालिकेची वाटचाल सुरू आहे व टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका आहे 5व्या क्रमांकावर। 4थ्या क्रमांकावर आहे घरोघरी मातीच्या चुली। 18 मार्च 2024 पासून ही मालिका सुरू आहे। प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे, ज्यामुळे या मालिकेला 4था क्रमांक प्राप्त झाला आहे। 3ऱ्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलांनी। ही मालिका 20 नोव्हेंबर 2023 पासून यशस्वीरित्या सुरू आहे। अद्वैत आणि कलाची जोडी प्रेक्षकांना भावत आहे व ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत 3ऱ्या क्रमांकावर आहे।
आहे। दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रेमाची गोष्ट। 4 सप्टेंबर 2023 पासून यशस्वीरित्या ही मालिका सुरू आहे। खूप जास्त नकारात्मकता न दाखवता उत्तमरित्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाऊ शकते। याचं उदाहरण म्हणजे प्रेमाची गोष्ट। या मालिकेला TRPच्या शर्यतीत दुसरा क्रमांक मिळाला आहे। आणि आता पहिला क्रमांक म्हणजे TRP किंग। तर TRP किंग ठरली आहे। ठरलं तर मग सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या मनात या मालिकेने घर केले। या मालिकेचा पहिला भाग 5 डिसेंबर 2022 प्रदर्शित झाला होता। TRPच्या शर्यतीत या मालिकेने पहिला क्रमांक पटकावला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि मराठी मालिका विश्वातील अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।